तर तुम्हाला वाटत असेल की एवढी गर्दी होय कायची. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण चाललो होतो मोर्चा घेऊन, कारण आपल्या गावात जी नदी आहे त्या नदीवर होती पुलाची फार गरज, आणि म्हणून गावातल्या लोकांची सहमती घेऊन आम्ही काढला मोर्चा. ये बड़ी अच्छी बात कही आप. आणि आपल्या गावात जी नद आहे त्या नदीच्या तिकडे आहे 50 घरांची वस्ती, आणि पावसाळ्यात त्यांना होते खूप अडचण. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. म्हणून गावातले लहान मोठे मिळून आम्ही निघालो तहसील कार्यालयाकडे. आणि आपल्या मित्राले तर कुठे पण न्या, त्यांच्या कारभारपणा कधीच कमी होणार नाही. तिकडे चालू होते भाषण आणि इकडे हे करत होते मस्ती. आणि आपल्या गावातल्या सरपंच साहेबाचं बोलणं तर सगळ्याला एक नंबर वाटलं. याले म्हणलं ह्याच गोष्टीवर बापू टाळ्या वाजव. आणि यांच्या हाती माईक आल्यावर यांची कारभारपणा तुम्ही पाहूनच घ्या. आता विषय कोणता पण असू द्या, आपल्या मित्राले तर कधी सिरियस पाहिलंच नाही. नंदुरीचं काम आणि लोक नाही राहणार असं होऊच शकत नाही. पाहूनच घ्या तुम्ही किती लोक होते. आणि हा तर नुसता हसतच काम करत होता. आणि लोकांचं असं म्हणणं होतं की तहसीलदारालाच बाहेर बोलवा. त्याच्यानंतर तहसीलदार काय बोलले तुम्ही पाहूनच घ्या. आम्ही आलो मग तहसील मध्ये कार्यक्रम इकडे तहसीलदार बोलतच होते, पण आपला मित्र प्रणय डबस त्याची अशी मागणी होती की तू काही पण कर, पण मला व्हिडिओ मध्ये घे. मोर्चा संपताच इकडे झाली यांची चोलर चालू. पूल येतो नाही ते तर बांधायचं आहे. आमच्या गावचा पूल खूप उंच झाला, आता कमी करायचा म्हणून आमच्याकडे मूर्त्या झाला पाहिजे. थोड्या वेळात लागली भूक. सगळे म्हणे काहीतरी खायचं, तर आम्ही आलो मग हॉटेलमध्ये.